A study of ICT application and its impact on organization performance with reference to mass media sector in नाशिक सिटी हा माझा PhDचा विषय आणि यामध्ये मी जवळपास सर्वे आणि त्यातनं बऱ्याचशा फाइंडिंग मिळाल्यात. पण बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या हिडन आहेत. जसं पूर्वीचा काळ, आत्ताचं बदलतं माध्यमांचं युग, हे सगळ्यावरती प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा सर. सर खूप खूप धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. सर, जेव्हा तुम्ही माध्यम क्षेत्रामध्ये आलात पहिल्यांदा, तो काळ कसा होता? तेव्हा असं म्हणायचे की तेव्हा अक्षर जुळणीचा काळ होता. तेव्हा सगळ्या गोष्टी हाताने लिहून करायच्या होत्या. तर तेव्हाचं वृत्तपत्र कसं निघत होतं? काय सांगाल तुम्ही त्याच्यात? तसं पत्रकारितेची सुरुवात माझी 1973 ते 77 या काळामध्ये नाशिकच्या देशदूत या वर्तमानपत्रामध्ये मी काम केलं. तू म्हणतो तसं तो खेळे जुळणीचा काळ होता आणि दिवसभर खूप मेहनत करून बातम्या मिळवायला लागायच्या. गावभर प्रत्येकाला भेटून हिंडून माहिती घेऊन हार्ड न्यूजचा काळ होता तो. त्या काळात म्हणजे न्यूज ॲनालिसिस करण्याचं काम संपादकांनी त्याच्या अग्रलेखात करावं किंवा साईड लेख जे छापून यायचे त्याच्यामध्ये वेगवेगळे चिंतक लेखक वेगवेगळे लिहायचे, तेवढंच ॲनालिसिस यायचं. वर्तमानपत्रांच्या बातमीदारांचं काम ही प्रत्यक्ष घडलेली घटना फॅक्ट न्यूज अशा स्वरूपात मांडण्याचा तो काळ होता. साधारणपणे 77ची जी ऐतिहासिक निवडणूक भारतात झाली लोकसभेची, की ज्याच्यामध्ये इंदिरा गांधी सरकारचा पराभव झाला, आणीबाणीनंतरची ती निवडणूक होती आणि तिथून मीडिया जो आहे, म्हणजे त्या काळामध्ये मीडिया म्हणजे मुख्यत्वे प्रिंट मीडियाच होता. इलेक्ट्रॉनिक मीडिया दूरपर्यंत नव्हता. दूरदर्शन हलकीशी सुरुवात होती आणि त्याच्यामध्ये काही स्लॉट्स होते की ज्याच्यामध्ये न्यूज रिलेटेड काही प्रोग्राम सादर व्हायचे, जसं वर्ल्ड दिस वीक वगैरे वगैरे. तर त्या काळामध्ये मीडियामधल्या पत्रकारांना एक आव्हानात्मक पत्रकारिता करण्याचा कालखंड 77 पासून सुरू झाला. मध्ये व्यक्तिशः माझ्यापुरतं बोलायचं तर 78ला मी वकील झालो आणि मग मी पत्रकारिता थांबवली आणि 78 ते 91 सलग 12-13 वर्ष मी वकिलीच्या क्षेत्रात होतो. पण मीडिया वॉज माय पॅशन. लिहिणं हा माझा छंद होता. त्याच्यामुळे 12-13 वर्षानंतर जेव्हा टाइम्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राची संधी दार ठोठवत आली, तेव्हा मी वकिली थांबवून महाराष्ट्र टाइम्समध्ये गेलो. त्या काळामध्ये वर्तमानपत्रांचा प्रभाव इतका मोठा होता की महाराष्ट्रातला मुख्यमंत्री सकाळी 6 वाजता झोपेतून उठला तर लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स 2 पेपर, त्याच्या अग्रलेख आणि त्याच्या बातम्या वाचल्याशिवाय त्याचा दिवस सुरू होत नसे, असा तो इतका मीडियाच्या इम्पॅक्टचा काळ होता. आणि पत्रकारही अत्यंत जबाबदारीने त्या काळात लेखन करत होते. कुठेही वेस्टेड इंटरेस्ट नव्हते, तर लोकांना डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या हिताचे मुद्दे मांडणे हा वर्तमानपत्रांचा वसा होता आणि तो सगळेच वर्तमानपत्र आपापल्या परीने निभावत होते. तर तो काळ म्हणजे असा होता की खिळे जुळवण्यापासून ते प्लेट मेकिंगपर्यंत प्रवास झाला होता प्रिंट मीडियाचा. म्हणजे प्लेट तयार व्हायची आणि मग प्लेटवर प्रिंटिंग व्हायचं. ते जरासं आकर्षक व्हायला लागलं. 1-2 वर्षामध्ये त्याच्यात कलर प्रिंटिंगचा शिरकाव झाला, पण कलर प्रिंटिंग महाग पडतं म्हणून 1-2 पानं रंगीत असायची, बाकीची सगळी ब्लॅक अँड व्हाईटच असायची. पण बातमीदार हा म्हणजे जसं आपल्या शरीरात रक्ताच्या नसा असतात त्या पद्धतीने गावगावचे बातमीदार हे वर्तमानपत्रांचं एक ज्याला म्हणता येईल की रक्तवाहिन्या होत्या. आणि अत्यंत मेहनतीने आपल्या गावाचं जी काही बातमी आहे, बरी असेल किंवा वाईट असेल, ती लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवावी याकरता पत्रकार झगडत होते. चांगल्या क्वालिटीचे सहसंपादक असल्यामुळे, म्हणजे अत्यंत गुणवत्ता असलेले सहसंपादक, त्याचं उत्कृष्ट एडिटिंग करून ती बातमी लेआउटमध्ये पण व्यवस्थित लोकांना वाचता येईल या पद्धतीने प्रेझेंटेशन त्याचं त्या काळात होत होतं. तो काळ असा होता की महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता ही 2 मोठी वर्तमानपत्र महाराष्ट्र व्यापी की जी मुंबईतून प्रसिद्ध व्हायची आणि ती गावोगावी पोहोचेपर्यंत दुपार उजाडायची. म्हणजे नाशिकला महाराष्ट्र टाइम्स 11 वाजता यायचं, लोकसत्ता 11 वाजता यायचं आणि मग तो त्यानंतर वाटला जायचा. तर मग तर एक स्थानिक वर्तमानपत्र
एक मुंबईचं वर्तमानपत्र आणि ज्यांना इंग्लिश वाचायचं आहे ते इंग्रजी वर्तमानपत्र, ती पण दुपारीच यायची. असं लोकांची त्या काळातली वाचनाची पद्धत होती आणि ती कोण तुमची भूक भागवत होती. त्या काळात माझ्यासारखा माणूस जेव्हा स्ट्रिंगर म्हणून नाशिकमध्ये काम करायला लागला, तर आठवड्याकाठी 4 महत्त्वाच्या बातम्या तुम्ही पाठवा पोस्टाने किंवा फार फार तर कुरिअरनी. आणि एखादी मोठी घटना घडली, म्हणजे एकदम मोठी आग लागली किंवा HL सारख्या कारखान्यामध्ये काहीतरी उपक्रम झाला, तर ती लवकर पोचली पाहिजे बातमी म्हणून आम्हाला तारेची ऑथॉरिटी असे. म्हणजे टाइम्स ऑफ इंडियानी तारेची ऑथॉरिटी, त्याचे पैसे टाइम्स ऑफ इंडिया भरायचं. आम्ही आपलं GPOमध्ये जायचं, 50-50 शब्दांच्या तारा, त्याच्यासाठी आम्हाला तासनतास तिथे बसायला लागायचं. पण सगळेच बाहेरगावच्या वर्तमानपत्रांचे जे कॉरस्पॉन्डंट होते ते सगळे तारेनी बातम्या पाठवायचे. ही गोष्ट 91 ते 93 असा काळ चालूच होती. त्या काळात इंटरनेट नुकतंच येत होतं. कॉम्प्युटर्स पण वर्तमानपत्रात तोपर्यंत पूर्णतः शिरलेले नव्हते. इंग्रजी वर्तमानपत्रात होते पण पूर्णतः शिरलेले नव्हते. मग फॅक्स आला. मग तार संपली आणि फॅक्स सुरू झाल्यानंतर हाताने बातमी लिहून फॅक्स करायची. तिथे फोन करून विचारायचं तुम्हाला मिळाली की नाही बातमी, आणि मग मिळाली की त्याच्यानंतर त्याच्यावर संस्कार होऊन ती बातमी पानात लागायची. असा सगळा काळ सुरू झाला. त्या काळात ताराही चालू होत्या आणि फॅक्सही चालू होते. हा काळ 95, 96, 97 वगैरे. आणि मग पुढे असं झालं की वर्तमानपत्रांमधल्या हार्ड न्यूजमध्ये जर असं काहीतरी म्हणजे शैलीदार लेखन, हे 95 ते 2000च्या काळामध्ये, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलेलं होतं. राजकारणामधले जे परिवर्तन किंवा सांस्कृतिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात होणारं परिवर्तन, वेगळ्या शैलीत लिहिण्याचा कालखंड सुरू झाला होता. आणि मग त्याच्यामध्ये अधिक वाचनीयता कशी येईल, वाचक आपल्याकडे आकर्षित कसा होईल, असा तो कालखंड होता. आता हे 2000पर्यंत. 2001ला मी दिल्लीत गेलो. तोपर्यंत नाशिकच्या वेगळ्या वेगळ्या बातम्या वेगवेगळ्या शैलीत लिहिण्याच्या कलाकुसरीपर्यंतचाच माझा प्रवास होता. बाकी हार्ड न्यूज लिहिणाराच पत्रकार मी होतो. पण दिल्लीच्या वातावरणात जेव्हा मी गेलो आणि जेव्हा पार्लमेंट कव्हर करायला लागलो, तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की हार्ड न्यूजचा कालखंड संपलेला आहे आता. आणि आता न्यूज विथ ॲनालिसिसचा कालखंड सुरू झालेला आहे. म्हणजे पहिल्या ओळीपासून कॉमेंट आणि मग त्याच्या अंतरंगात बातमी पेरत त्या बातमीचं विश्लेषण करत ती बातमी शेवटाला न्यायची. आणि तीही कमीत कमी शब्दात. म्हणजे पहिल्या पानावरची बातमी असेल तर ती 250 ते 300 शब्दात संपली पाहिजे. तिचं कंटिन्युएशन पुढच्या पानात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, कारण पुढचं कंटिन्युएशन कोणी वाचत नाही, असा एक सर्व्हे झाला होता त्या काळात. म्हणजे आम्ही ज्या लांब 500-500 शब्दांच्या बातम्या लिहायचो त्या आम्हाला 250 शब्दात लिहिण्याची वेळ आली. आणि नंतर अशी सवय लागली की जर मोठी बातमी लिहा कोणी सांगितलं तर ते 300 शब्दाच्या पुढे आता काय लिहायचं असा प्रश्न पडायचा. असाही कालखंड होता. तर तो एक फेज होती ती. आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया 95ला अत्यंत बाल्यावस्थेत होता. खाजगी चॅनल्स जी न्यूज सोडता माझ्या माहितीप्रमाणे फारशी नव्हती. स्थानिक पातळीवर काही केबल न्यूज वगैरे 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 सुरू झाले होते, पण असं काही मोठ्या नाव घेण्याजोग्या वाहिन्या नव्हत्या. म्हणजे स्टार न्यूज जेव्हा आलं तेव्हा स्टार न्यूजला NDTV ही कंपनी बातम्यांचं सॉफ्टवेअर पुरवायची. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट त्यांचा असं होतं. स्टार न्यूज त्याला अपलिंक करायचं आणि ते सगळ्या लोकांना स्टार न्यूजच्या नावाने पाहायला मिळायचं. प्रत्यक्षात बातम्याच्या जे सॉफ्टवेअर होतं ते NDTVने तयार केलेलं असायचं. मी दिल्लीत गेलो त्यावेळेला असं वाटत होतं की आता हा इलेक्ट्रॉनिक मीडिया जसजसा वाढेल तसं वर्तमानपत्र कोण वाचेल, अशी शंका वाचकांनाही होती, पत्रसृष्टीत काम करणाऱ्यांनाही होती. आणि एकूणच चर्चेचा विषय होता त्या काळातला तो. पण तिथे गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की असं काही नाही आहे. प्रिंट आहे आणि इलेक्ट्रॉनिक आहे. आणि त्याच्यातला एक मला किस्सा सांगण्याचा मोह होतो, तो सांगू का? येस डेफिनेटली. मी दिल्लीला गेलो तेव्हा अर्जुन सिंगांचा इंटरव्ह्यू करण्याकरता गेलो. 3.5 तास त्यांची वाट पाहिली आणि त्यांच्या PAने सांगितलं की आज काही ते तुम्हाला भेटणार नाही, तुम्ही उद्या या. मला बाहेर पडावं लागलं. फार निराश झालो की आपण इतका वेळ घालवला आणि आपल्या हाती काहीच लागलं नाही. प्रिंटच्या वार्ताहरांची अवस्था त्या काळात दिल्लीमध्ये उमेदवारी करणाऱ्यांची तर नक्की हीच होती.
तर त्या काळात मला ओळखणारा एकच जो टाइम्स ऑफ इंडियामध्ये पूर्वी काम करायचा, राजदीप सरदेसाई, त्याला मी सकाळीच फोन केला होता की मला भेटायला यायचं आहे. तर म्हणाला संध्याकाळी तू आमच्या अर्चना कॉम्प्लेक्समध्ये ये, NDTVच्या ऑफिसमध्ये ये, तिथे मी तुला भेटेन. मी तिथे गेलो गाडी चालवत. तर त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती की आय एम बिझी विथ वन इंटरव्ह्यू, सो बरखा दत्त विल एंटरटेन यू फॉर सम टाईम अँड देन विल मीट. बरखा दत्तची माझी पहिली भेट ती. आणि बरखा दत्त त्या काळात स्टार कॉरेस्पॉन्डंट म्हणून गाजलेली, कारण तिने कारगिलचं युद्ध कव्हर केलं होतं युद्धभूमीवर जाऊन. त्याच्यामुळे देशातल्या तरुण मुलींची तर ती ऑलमोस्ट रोल मॉडेल असल्यासारखी होती. तर मलाही तिला पाहून आनंद झाला. मग आम्ही गप्पा मारल्या. तिने मला विचारलं, सुरेश जी कैसे हो, दिल्ली में कब आए, क्या हुआ. म्हटलं आपकी दिल्ली ने थका दिया हमको, हम प्रिंट मीडिया हो तो आपका तो ठीक है, आपको शूट करना है और भागना है, हम लोगों को एक खबर लेने के लिए कितने घंटे ये करना पड़ता है वगैरे. मी अर्जुन सिंगांचा माझा जो काय अनुभव ताजा होता दुपारचा तो तिला सांगितला. मग तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाबद्दल सांगितलं की म्हणे आम्ही 95 पासून झगडतो आहोत आणि आम्हाला सगळे राजकारणातले लोक शत्रू समजायचे, घरातून हुसकून द्यायचे की हे लोक आपली प्रतिमा बिघडवतात, यांच्याशी बोलायलाच नको, म्हणून ते हाडहूड करायचे म्हणे आम्हाला. तर तो संघर्ष करीत 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 आम्ही पत्रकारिता इव्हॉल्व केली. आणि मग सगळ्याच नेत्यांच्या लक्षात आलं की या मीडियाला फार झिडकारणं चांगलं नाही. मग लोक कमीत कमी शब्दात आपली ज्याला म्हणता येईल बाईट तो कसा देता येईल, मग कमीत कमी शब्दात आम्हाला P2C कसा करता येईल, या सगळ्या सवयी त्या काळात आम्ही लावून घेतल्या. आणि मग इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कालखंड सुरू झाला. येस. मग ती इलेक्ट्रॉनिक मीडियावरची 20 सेकंदाची क्लिपिंग पाहिल्यावर आम्हाला असं वाटायला लागलं प्रिंट मीडियातल्या लोकांना की आता ही 20 सेकंदाची क्लिपिंग सगळ्याच लोकांनी पाहिली असेल असंही नाही, आणि समजा पाहिली असेल तर त्यांना कितपत कळली असेल, तर ही न्यूज विथ ॲनालिसिस दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये आपलं पाहिजे. म्हणून आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत जागत त्याचं न्यूज विथ ॲनालिसिसचं करायचो. म्हणजे आम्ही कॉम्प्लिमेंटरी ठरायला लागलो, इलेक्ट्रॉनिक मीडिया अँड प्रिंट मीडिया. आणि मग बऱ्याच गोष्टी आम्ही ब्रेक करायचो, कारण आम्हाला मुलाखती मिळायच्या, येस. आम्हाला नेते भेटायचे. सगळे इलेक्ट्रॉनिकवाल्यांना भेटत नव्हते आणि तेवढा वेळही त्यांना मिळत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही केलेल्या न्यूजवर त्या दिवशी दुपारपासून संध्याकाळपासून इलेक्ट्रॉनिक मीडियावर त्या बातमीचं ॲनालिसिस सुरू व्हायचं. सो इट वॉज अ पिरियड ऑफ कॉम्प्लिमेंटरी जर्नलिझम. आणि त्या काळामध्ये देशाची लोकशाही इतकी सुदृढ होती. वाजपेयींचा कालखंड होता. स्वतः वाजपेयी पत्रकारांशी बोलायचे. प्रमोद महाजन हा तसा मीडिया सॅव्ही मिनिस्टर होता आणि सरकार प्रमोद महाजनच चालवतात अशा प्रकारचा समज त्या काळात दिल्लीत होता. त्याच्यामुळे सरकारच्या सगळ्याच बातम्या आम्हाला प्रमोद महाजनांकडून महाराष्ट्रातल्या असल्यामुळे प्रायोरिटीवर आम्ही मिळवायचो. बाकीच्याही मंत्र्यांच्यात ते ओळखी करून द्यायचे, गप्पा मारायचे. आम्ही मंत्र्यांच्या दाराला धक्के मारून त्यांच्या आतमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलायचो, त्यांचे बाईट घ्यायचो. कॅश फॉर क्वेश्चन्स हे जेव्हा टी व्हीवर आलं त्या काळात वाजपेयींच्या, आणि विशेषतः ते कॉफिन गेट नंतर जॉर्ज फर्नांडिसांचं जे सगळं काही काय म्हणतात त्याला मीडिया एक्सपोज झाला तो सगळा, त्याच्यानंतर मग नेते आम्हाला घरात भेटायला बंद झाले. मग ते आम्हाला अपॉइंटमेंट कुठे द्यायचे, कॅनॉट प्लेसवरच्या क्वालिटी रेस्टॉरंटमध्ये या, तिथे भेटू, किंवा पार्लमेंटच्या लॉबीत भेटू. म्हणजे असं एक एक अंतर पडत गेलं. कॅश फॉर क्वेश्चन्समध्ये 10-12 खासदारांचं खासदारकी कायमची रद्द झाली. मीडियातला अंतर पडायचं तो एक टर्निंग पॉईंट होता असं म्हणता येईल. पण तरीही मीडिया लाईव्ह होता, मीडिया ॲक्टिव्ह होता, आणि मीडियाला सरकारला फॉलो करावं, सरकार मीडियाला फॉलो करायचं असा कालखंड होता की मीडियाने काहीतरी दाखवलं की त्याची दुरुस्ती आपण लगेच केली पाहिजे, त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे, त्याच्या अनुसरून काहीतरी प्लॅन केला पाहिजे. अशा प्रकारचं सरकार आणि मीडिया कॉम्प्लिमेंटरी एकमेकांना ठरायला लागलं. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यांचीच चढाओढ, प्रिंटवाले पण आघाडीवर असायचे, कधी इलेक्ट्रॉनिकवाले आघाडीवर असायचे. त्याच्यातून एक्सक्लुझिव्ह स्टोरीजचा कालखंड सुरू झाला. न्यूज विथ ॲनालिसिसला पण बहर आला वेगळ्या पद्धतीने. आणि इंटरनॅशनल मीडिया दिल्लीत असल्यामुळे ते लोक काय करतात, म्हणजे वॉल स्ट्रीट जर्नलचा कॉरेस्पॉन्डंट काय करतो, त्याच्यानंतर न्यूयॉर्क टाइम्सवाला कसा लिहितो, वॉशिंग्टन पोस्टवाला त्यांच्या देशात भारताची काय प्रतिमा उभी करतो, मग त्याला काउंटर करण्याकरता आपल्याला काय लिहिता येईल असा विचार पण मीडियामध्ये सुरू झाला. म्हणजे इट वॉज अ टाईम ऑफ ओरिएंटेशन असंच म्हणता येईल की म्हणजे मीडियाचं ओरिएंटेशन खूप
चांगल्या प्रकारे त्या काळात होत होतो. येस. आणि मीडिया हा खऱ्या अर्थाने चौथा स्तंभ होता डेमोक्रेसीचा. त्याच्यावर काही बंधनं आणण्याचा सरकारकडून प्रयत्न, म्हणजे सुरुवातीच्या काळात मनमोहन सिंगांच्या काळात IB मिनिस्टर प्रियरंजन दास मुंशी होते. त्यांनी एक बिल आणायचं ठरवलं होतं की मीडिया काही वेळेला अतिरेक करतो, तर त्याच्यावर कोणाचंच नियंत्रण नाही, असं कसं काय, सेल्फ नियंत्रणावर त्यांच्यावर सोडून देणं बरोबर नाही. तर त्यांनी एक बिल आणलं होतं. सर्व पत्रकारांनी, सर्व मीडिया ऑर्गनायझेशननी इतका कडाडून विरोध केला की ते पहिल्याच दिवशी बिल मागे घ्यावं लागलं त्यांना, आणि त्यांनी घेतलं. तर मीडियावर नियंत्रण करण्याच्या भानगडीत कोणी पडत नव्हतं, म्हणजे वाजपेयी सरकार नाही आणि मनमोहन सिंग सरकार पण नाही. ओके. आणि ॲक्सेस होता, म्हणजे आता इकॉनॉमिक्स म्हणजे प्रत्येकाची बीट असायची. डिफेन्स आहे, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थकारण आहे, त्याच्यानंतर फॉरेन पॉलिसी आहे, म्हणजे आपलं परराष्ट्र व्यवहार खातं आहे. हे सगळे म्हणजे 5 मंत्रालय देशातली प्रमुख होती. एक तर PMO, त्याच्यानंतर फायनान्स, होम, एक्सटर्नल अफेअर्स आणि हे फायनान्स, होम, एक्सटर्नल अफेअर्स आणि मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन नाही, इन्फॉर्मेशन नाही. हे म्हणजे राष्ट्रपती भवनाच्या बाहेर ओके. जे साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक आहेत, त्याच्यामध्ये ही 4 मंत्रालय आणि PMO असं 5 होतं. म्हणजे डिफेन्स, परराष्ट्र व्यवहार, एक्सटर्नल अफेअर, होम आणि फायनान्स, Home and ही Finance. 4 मंत्रालय. ओके. आणि PMO 5वं, हे देशाचे पॉलिसी मेकर्स. तर सर तुमच्याकडे तुमचा पहिला कॉम्प्युटर कधी आला, आणि तेव्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये तुम्ही काम करत होते, सो तेव्हा तुम्हाला ट्रान्सफॉर्म करताना काय चॅलेंजेस आले आणि हाऊ यू डील? मी तुला मगा सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीचा काळ तारांचा, नंतर फॅक्सचा. तोपर्यंत आम्हाला हाताने बातम्या लिहिण्याची सवय होती. येस सर. कॉम्प्युटरचा शिरकाव जो झाला तो 95 ऑनवर्ड्स, 96-97च्या बेताला झाला. तेव्हा असा मोठा कॉम्प्युटर, ज्याला आपण काय म्हणायचो त्या काळात, CPU आणि मॉनिटरवाला सगळा, पूर्वीचे TV असायचे ना मोठे, त्या टाईपचं, आणि त्याचा मोठा कीबोर्ड, मग त्याचा वेगळा टेबल वगैरे वगैरे असं. तर त्याच्यात पुन्हा मराठी सॉफ्टवेअर शिकायचं, ती टायपिंगची सवय कधीच नाही. सुरुवातीच्या काळात मी माझ्याकडे DTP ऑपरेटर एक नोकरीला ठेवली, की म्हटलं बाबा मी हाताने लिहून देईल, तू टाईप करायची. बरं, ती टाईप केलेली बातमी, त्याही काळात इंटरनेट वगैरे काही इतके सगळं फास्ट सगळं प्रकरण नव्हतं, त्याच्यामुळे बऱ्याच वेळाला तर ती टाईप केलेली बातमी पुन्हा फॅक्स करायची महाराष्ट्र टाइम्सला. म्हणजे हाताने पाठवली काय आणि ती काय, असाही काळ गेला. पण नंतर मग नेटवर सुरू झालं. हे 2000पर्यंत सुरू झालं. त्या काळामध्ये टीथिंग ट्रबल सगळ्यांनाच होते, कारण कॉम्प्युटर मला एकट्यालाच नाही, टाइम्समध्ये काम करणाऱ्याला त्यांनाही नवीनच होता. आमचे संपादक गोविंदराव तळवलकर, त्यांनी 95च्या आधीच कॉम्प्युटर शिकले. ते 95ला ते रिटायर झाले. तर आणि ते म्हणजे त्यांची कमालच म्हटली पाहिजे की वयाच्या 71व्या वर्षानंतर ते कॉम्प्युटर शिकले आणि त्याच्यावर ते अग्रलेख टाईप करायचे तेवढा, आणि त्याच्यानंतर मग तो चेक झाला की याच्यात लागायचा. तर आता एवढा सिनियर माणूस, पत्रकार जर कॉम्प्युटर शिकू शकतो, तर मग आपण का नाही, असं प्रत्येकाला जरासं एक हे सुरू झालं. मी दिल्लीला गेलो तोपर्यंत जवळपास कॉम्प्युटरवरच कामकाज, म्हणजे पानं जो म्हणजे प्लेटचा काळ होता, कंपोजिंगपासून प्लेटवर आलेला काळ, तोपर्यंत कॉम्प्युटरवर सगळी पानं लागायला लागली वगैरे, असं सुरू झालं. आणि मग हे जे ट्रान्सफॉर्मेशन होतं प्रिंट मीडियातलं, मग त्याच्यामध्ये कलर पेजेसची संख्या वाढली, सगळं वर्तमानपत्रच कलर व्हायला लागलं. आणि मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण त्या काळामध्ये अनेक स्थित्यंतरं व्हायला लागली. आधी साधे कॅमेरे होते, नंतर म्हणजे त्याचं काय VFX म्हणतात ना त्याला, काय ग्राफिक्स वगैरे, त्याच्यासह बातम्या सुरू झाल्या. आणि म्हणजे P2C वगैरे करताना पण चांगल्या दर्जाचे कॅमेरे वगैरे असायचे. आता तर मोबाईलपर्यंत आलं आहे ते. येस. म्हणजे मोबाईलवर बातमी कव्हर करता येते, मोबाईलवर ती कार्यक्रम सुरू असताना टाईप करून तिथूनच फॉरवर्ड करता येते, इथपर्यंत कालखंड पाहिला. म्हणजे आमची जी पिढी आहे पत्रकारितेतली, ती हाताने बातम्या लिहून
खिळ्यांनी कंपोज होणाऱ्या वर्तमानपत्रापासून आणि तारेनी बातम्या पाठवण्यापासून ते मोबाईलवर बातम्या पाठवणाऱ्यांपर्यंत सर्व स्टेजेसच्या याच्यातून आमचा प्रवास झालेला आहे. येस. आणि याच्यामध्ये तुझा जो विषय आहे विशेषतः PhDचा इलेक्ट्रॉनिक मीडिया ICT. किंवा ITC, तर त्याच्यामध्ये तर आता डिजिटल वगैरे इतकी क्रांती झाली की तुम्ही काय आता AI वगैरे आलं ते आम्ही त्याच्यापासून अजून तरी लांब आहोत. आम्हाला AI पाहून माहिती आहे, हो. शिकू काही शकलो नाही. जमलं तर ते शिकायची इच्छा आहे अजूनही. Yes. तर सर त्या काळामध्ये जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट किंवा पॉवर टू क्वेश्चन्स टू द पॉवर हे जे करत होते त्यावेळेस तुम्हाला अडचणी आल्या होत्या का, किंवा तुम्हाला त्याच्यावर तुमच्यावरती कोणी प्रेशराईज करायचा प्रयत्न केला होता? अरे असं आहे की पत्रकाराचं कामच प्रश्न विचारणं आहे, हे त्याचं कामच आहे. आणि ते प्रश्न विचारण्याला मुभा देणं हे सरकारचं काम आहे. याचं कारण दोन्ही लोकांचेच प्रतिनिधी आहेत. हो. त्याच्यामुळे इंटर एक्सचेंज दोघांमध्ये जर झालं नाही तर त्या विषयाला डायमेन्शन्स कसे प्राप्त होतील की नेमकं काय करायचं ते. तर याचं समंजसपणा असण्याचा काळ देशामध्ये 2014पर्यंत नीट होता. त्याच्यानंतरही काही काळ होता, पण नंतर ते जरासं एकसुरी व्हायला लागलं. आणि त्याची सुरुवात 2013च्या दिल्लीतल्या आंदोलनापासून झाली. म्हणजे त्या काळात काही असं सरकारी मीडिया वगैरे काही कोणाला म्हटलं जात नव्हतं. म्हणजे सरकारी मीडिया नव्हताच मुळात. राज्यसभा लोकसभा TV होता, तर राज्यसभा लोकसभा TVवरही जाऊन लोक सरकारवर टीका करण्याचे कार्यक्रम होत होते. म्हणजे असं काही नव्हतं. किंवा दूरदर्शन होतं, त्या दूरदर्शनवरही कार्यक्रमांना काही अशा मर्यादा नव्हत्या. मी स्वतः मुंबई दूरदर्शनला मुलाखती दिल्या आहेत आणि सरकारला वाजवणाऱ्या अनेक विषय बोललो होतो. म्हणजे तितका मोकळेपणा होता पत्रकारितेमध्ये. 2013ला असं झालं की काही असं एक म्हणजे डिझाईन तयार केल्यासारखं की हे जे आहे विद्यमान सरकार ते पाडायचंच आहे. या पद्धतीने एक डिझाईन दिल्लीमध्ये, त्याचं सुरुवातीला सरकारलाही अंदाज आला नाही, मीडियालाही अंदाज आला नाही. अण्णा हजारेंच्या नावाखाली ते आपल्या लिडरशिपखाली आंदोलन सुरू झालं. आणि ते लिडरशिपखाली आंदोलन सुरू झालं होतं त्याचं म्हणजे ठरलेला अजेंडा हा होता की हे आता विद्यमान सरकार जे आहे त्याला खाली खेचायचं. मग त्याच्याकरता जे इश्यूज लोकपाल बिल वगैरे किंवा आणखीन काय भ्रष्टाचाराचे मुद्दे वगैरे वगैरे जे होते ते कालांतराने सगळे फेक निघाले. विनोद रायनी ज्या पद्धतीने CAGमध्ये ऑडिट केलं आणि जे काही क्वेश्चन्स रेज केले त्यांनी स्वतः CAGनी नंतर माफी मागितली की हे सगळं चुकीचं होतं. म्हणजे ते तुमचं 2G स्कॅम असेल किंवा कोळसा घोटाळा असेल किंवा काय असेल त्याच्याबद्दल काही झालं नाही. पुढे एकही केस सरकारवर आजपर्यंत दुसरं सरकार आल्यानंतरही झाली नाही आणि टिकली नाही. म्हणजे जे काही इन्व्हेस्टिगेशन होतं अपार्ट तो विषय नाही आहे. मुद्दा हा आहे की त्यावेळेला एक मीडिया इतक्या आक्रमकपणे विरोधकांची बाजू लावून धरत होता आणि दुसरा तटस्थ मीडिया होता. सरकारी मीडिया वॉज ॲबसेंट. सरकारची बाजू लावणारा मीडिया नाही. पण हे लोक जे आक्रमण करतायत ते खरं आहे की खोटं आहे याचं ॲनालिसिस करणारे पत्रकार होते दिल्लीत. येस. आणि ते वास्तव लिहित होते की अण्णा हजारेंच्या आंदोलनात सत्य किती, तथ्य किती, वास्तवापासून दूर असलेला भंपकपणा किती, हे सगळं लिहित होते. मग त्या काळात मीडियातल्या 2 प्रवाहांमध्ये संघर्षही सुरू झाला. त्याचं एक छोटं उदाहरण मी तुला सांगतो. महाराष्ट्र टाइम्समध्ये मी अण्णा हजारेंच्या आंदोलनामधल्या ज्या त्रुटी आहेत आणि त्यांचा जो भंपकपणा आहे त्या आंदोलनातला त्याच्यावर कडाडून लिहित होतो. त्यावेळेला मी टाइम्स वृत्तपत्र गटाच्या वर्तमानपत्रातच महाराष्ट्र टाइम्स असल्यामुळे त्याच्यात लिहित होतो. आणि आमचं टाइम्स नाऊ नावाचं एक नवीन अपत्य इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये नुकतंच सुरू झालं होतं. अर्णब गोस्वामी त्याचे प्रमुख आणि त्याच्यामध्ये नाविका कुमार या पॉलिटिकल स्पेशल कॉरेस्पॉन्डंट होत्या. पार्लमेंटला त्या यायच्या. एक दिवशी त्या मला म्हणाल्या की सुरेश, व्हॉट आर यू रायटिंग इन महाराष्ट्र टाइम्स? म्हटलं व्हॉट हॅपन? you are day in and day out you are writing against this agitation, Anna Hazare and Kejriwal and all that. Don't you know our line? Matlab what line? Times of India, I never heard that there is any line. Every press correspondent is free to write whatever is the news. No, 24/7 we are showing that Ramlila Maidan, Jantar Mantar and everything, and you are writing against Anna Hazare. That is something in one group it should not happen. So better you stop this writing. What are you telling, Navika? Do you think that your nonsense on TV
people are admiring. You are taking name of Arnab Goswami, and he has directed you to tell me all these things. So tell Arnab that stop this nonsense on TV for 8 days at least. This current country will be saved from anarchy. खूप जोरजोरात असं वादळ आमचं दोघांचं पार्लमेंटच्या आवारातच, ते आम्ही जिथे प्रेस गॅलरीच्या बाहेर येऊन उभे राहायचो तिथे पत्रकार खूप गोळा झाले. काय झालं, काय झालं, काय झालं, काय भांडण झालं की काय, हा या बाईशी का भांडतोय वगैरे वगैरे असं सगळं सुरू झालं. मग नाविका कुमारने सांगितलं की आवर चॅनल इज अ शाउटिंग चॅनल, सो इट इज नॉर्मल कॉन्व्हर्सेशन, आणि तो विषय चहाच्या पेल्यातल्या वादळासारखं संपला. पण तिथे सुरुवात झाली. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या संघर्षाच्या ठिणग्या पडायला लागल्या. दॅट वॉज नॉट अ हेल्दी साईन ऑर गुड साईन ॲक्च्युअली. खरं म्हणजे एकमेकांच्या पत्रकारितेचा आदर केला पाहिजे तुम्ही, किंवा त्यांनी दुसरी बाजू लिहिली असेल तर त्याची बाजू आहे ना ती, त्याला काय म्हणायचं आहे ते. मी त्याच्यामध्ये असं म्हणत होतो की पार्लमेंटला बायपास करून परस्पर अण्णा हजारेंशी चर्चा करून सरकारने काही कायदा करू नये. मी सरकारवर टीका करत होतो. प्रणब मुखर्जी ते त्यांना घेऊन बसायचे सगळे की वाय यू आर बायपासिंग पार्लमेंट. आणि शरद यादवचा इंटरव्ह्यू छापला होता मी की म्हणे हे वेड्यासारखं चाललं आहे, दिस इज नॉट डेमोक्रेसी. आणि तर ते सगळं लिहित असताना अण्णा हजारेंबद्दल आणि त्या आंदोलनाबद्दल ज्यांना प्रचंड प्रेम होतं त्यांना वाईट वाटायचं अशा बातम्या लिहिल्या की. पुढे कालांतराने ते यशस्वी झाले. सरकार गेलं. सरकार गेल्यानंतरचं मोदी 1 म्हणजे 2014 ते 19 या काळामध्ये मोदींना अनेक विषयांवर माघार घ्यायला लावणारी आंदोलनं राहुल गांधी वगैरेने केली. म्हणजे उदाहरणार्थ भट्टा पार्सलचं आंदोलन झालं, त्याच्यानंतर जमीन अधिग्रहणाचा जो कायदा ते आणणार होता तो मागे गेला, त्याच्यानंतर रामलीला मैदानवर त्यांची मोठी रॅली झाली, किंवा त्याच्यानंतर काय तुमचं सूट की सरकार वगैरे वगैरे असलं स्लोगन. त्याचा परिणाम सरकारवर होत होता आणि मीडिया ते लिहित होतं, दाखवत होतं, सगळं काही घडत होतं. पण हळूहळू या मीडिया हाऊसेसचे मालक हे यानं त्या निमित्ताने सरकारला सरेंडर होत गेले, आणि मग त्या मीडियाचे रंगरूप बदलले. आणि मग आज ज्याला आपण गोदी मीडिया म्हणतो त्याचा जन्म हा 2017 ऑनवर्ड्स व्हायला सुरुवात झाली. ओके. म्हणजे मला आठवतं की अमित शहा म्हणजे दरवर्षी गव्हर्नमेंटचा मे महिन्यामध्ये वर्धापन दिन असायचा, मोदी गव्हर्नमेंटचं वर्धापन दिन. त्या निमित्ताने BJP सम्राट हॉटेलमध्ये एक इन्फॉर्मल चॅट विथ प्रेस, मग फॉरेन प्रेस बरोबर वेगळी, इंग्लिश प्रेस आणि इंग्लिश मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्याबरोबर वेगळी, आणि रिजनल मीडिया, हिंदी मीडिया यांच्याबरोबर एक वेगळी, असे 3 ग्रुपमध्ये ते चर्चा करायचे. तर दिस इज समथिंग आय थिंक 2017ला मराठी पत्रकारांचं एक टेबल, त्याच्यावर अमित शहा येऊन बसणार. तेव्हा ते BJPचे अध्यक्ष होते, गृहमंत्री नव्हते. ओके. तर त्यांना मी विचारलं की आप कश्मीर के बारे में क्या कर रहे हो. म्हणजे त्यांना असं वाटलं हा महाराष्ट्रातला पत्रकार आहे तर महाराष्ट्राबद्दल विचारेल, बाकीचे लोक वो नारायण राणे और तुम्हारा इनका काय देवेंद्र फडणवीस का क्या हो गया वगैरे. म्हटलं हा प्रश्न बाकीच्यांसाठी आपण शिल्लक ठेवू, आपण जरा नॅशनल विचारू. तो ते म्हणाले की हम कोशिश कर रहे हैं, डेवलपमेंट के कुछ काम चल रहे हैं ना, काश्मीर का ट्रांसफॉर्मेशन हो ऐसे हमारी इच्छा है वगैरे वगैरे वगैरे. कालांतराने मुफ्ती मोहम्मद आणि त्याच्यानंतर महबूबा मुफ्तीबरोबर BJPचं सरकार पण झालं वगैरे वगैरे. तर तो प्रश्न मी त्यांना विचारल्यानंतर असं ते रोखून पाहत होते माझ्याकडे. पुढच्या वर्षी पुन्हा 2018 मध्ये मी त्यांना प्रश्न विचारला, मे महिना हा, आणि त्यांना म्हटलं की पिछले साल इसी टेबल पे आप सामने बैठे थे, मैं यहीं बैठा था, मैंने आपको कश्मीर के बारे में पूछा था, तो आपने कहा कि कोशिश कर रहे हैं. तो आपकी कोशिश कहाँ तक रंग लाई? अभी तक कश्मीर तो वैसे के वैसा ही दिख रहा है मुझे. चिड़ले म्हणे एकदम ते, क्या बात कर रहे हो, क्या बात कर रहे हो, हमने कश्मीर में ये कर दिया, वो कर दिया, ट्रेन चला दी, ब्रिज बना दिए, ये कर, डेव्हलपमेंटच्या सगळ्या गोष्टींवर ते बोलत होते. त्यांना लडाखविषयी पण विचारलं होतं वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर 19 जूनला मी मुंबईत होतो. शिवसेनेचा वर्धापन दिन असतो त्या दिवशी. उद्धव ठाकरेंनी मला भाषण करायला बोलवलं होतं मुंबईत.
आणि त्याच दिवशी म्हणजे घोषणा झाली की 370 कलम हटवणार आणि पुढे 5 ऑगस्टला ते ऑफिशियली पार्लमेंटमधून घालवलं त्यांनी. तर काश्मीरबद्दल ते हे करणार होते. आता मराठी पत्रकारांनी दिल्लीत गेल्यानंतर हा नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्रत्येकाने ठेवला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. महाराष्ट्रात लिहायला खूप महाराष्ट्रात आहेत ना पत्रकार, गावागावातून लिहित आहेत, राज्यातून लिहित आहेत. दिल्लीत जाऊन परत तुम्ही महाराष्ट्रात लिहिणार असाल तर काही लॉजिक नाही त्याचा. आणि मी जी काही पत्रकारिता केली ते तुला नटशेलमध्ये सांगतो की मी काही इलेक्ट्रॉनिक मीडियाशी भांडण करून कधी पत्रकारिता केली नाही. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियातले लोक मला माहिती द्यायचे, कारण ते हिंडायचे माझ्यापेक्षा जास्त. मी एकटा होतो, त्यांची टीम असायची वेगवेगळ्या बीटवर. डिफेन्सवर एक वेगळा, फायनान्सवर एक वेगळा, एक्सटर्नल अफेअर्सवर एक वेगळा, PMOमध्ये वेगळा. त्यांच्याशी फोनवर बोललो तरी मला बातम्या कळायच्या. मग त्याचा थोडासा फॉलोअप फोनवर याला त्याला विचारून त्याच्यात माझी बातमी व्हायची. येस. आणि बऱ्याच वेळेला महाराष्ट्रात ज्या घटना घडायच्या की ज्याचे रिपरकेशन दिल्लीला उमटत आहेत त्या बातम्या हे सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले माझ्याकडून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर प्रवास असा सुरू झाला की त्यांच्या टॉक शोवर ते मला बोलवायला लागले, एस्पेशली वेन द सब्जेक्ट इज रिलेटेड टू महाराष्ट्र. आणि मग त्याच्यानंतर नॅशनलसुद्धा, म्हणजे लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये 15-15 लोकांचं पॅनल असायचं. आय वॉज वन ऑफ द पॅनलिस्ट. त्यावेळेसचे सगळे हिंदी इलेक्ट्रॉनिक मीडिया, इंग्लिश मीडिया याच्यावर मी जात असे. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि हे कॉम्प्लिमेंटरी होतं. म्हणजे मी इथपर्यंतचा काळ पाहिला आहे की मी घरी आहे आणि मी मोबाईलवरून आउटपुट देतो आहे आणि तिकडे कोणीतरी समोरून बोलतो आहे आणि मी TV वर लाईव्ह दिसतो आहे मला. म्हणजे मी एकीकडे मोबाईलवर बोलायचो आणि TV म्यूट करून मी मलाच पाहायचो TV वर. येस. असाही कालखंड मी पाहिला. तिथपर्यंत माझा प्रवास झाला. पण आता त्याच्यानंतर डिजिटल मीडिया, AI वगैरे वगैरे खूपच क्रांती झाली. तो कालखंड अजून पाहायचा राहिला आहे आमचा. म्हणजे तो काही आम्हाला तितका फॅमिलियर नाही. तुमचं सध्या आता तिने त्यांचं कामकाज तिथे चाललं. तोच पॅटर्न त्यांनी दिल्लीत लागू करायला हळूहळू प्रयत्न केला. त्याच्यामध्ये माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की मीडिया जर लाईव्ह राहिला नाही तर सरकारला त्यांच्या पॉलिसीज बेधडकपणे राबवायला काही कोणाचा धरबंधच राहणार नाही. विरोधी पक्षांचाही संकोच व्हायला सुरुवात होईल. तर अशा काळात काय करायचं, तर प्रिंट मीडियामधून आम्ही चिकार हल्ले चढवले आणि ते आम्ही असं टार्गेटेड ऑडियन्स झाल्यासारखं, इलेक्ट्रॉनिक मीडियातले काही लोक, प्रिंट मीडियातले काही लोक सरकारचे असं हिट लिस्टवर होते असं म्हणायला हरकत नाही. हिट लिस्ट म्हणजे काही ते आम्हाला मारायला उठले नव्हते, पण आमच्यावर लक्ष असायचं त्यांचं. मग त्यांनी हळूहळू पत्रकारांना आपल्याकडे वश करायला सुरुवात केली. म्हणजे काय केलं त्यांनी? नाही, पत्रकारांमध्ये पण त्यांच्या बाबतीत हितचिंतन करणाऱ्यांची संख्या होतीच. तर ती वाढवता कशी येईल त्याच्याकरता वेगवेगळी प्रलोभनं हे ते त्यांनी सुरू केलं. पण त्याच्यात लक्षात आलं त्यांना की या प्रलोभनांनी हे आज आपल्याबरोबर आहेत, उद्या राहतील की नाही भरोसा नाही. तर त्यांनी मालकांनाच गुंडाळलं. ओके. मालकांना गुंडाळल्यामुळे तिथे काम करणाऱ्या पत्रकारांवर मर्यादा आल्या. कारण मालकांची लाईन सुरू झाली की आपल्याला सरकारच्या बाबतीत वैयक्तिक टीका करायची नाही. त्याच्यानंतर पॉलिसीवर टीका करताना सुद्धा मग त्याच्यामध्ये देशहित आणि राष्ट्रहिताच्या कल्पनाच बदलल्या. म्हणजे सरकारच्या विरोधात बोललं की राष्ट्रद्रोह, इथपर्यंत जो प्रवास जो झाला. आणि त्याच्यामध्ये मीडियातल्या काही लोकांना त्यांनी तुरुंगात टाकलं, काही लोकांचं हे बंद केलं, काय म्हणतात त्याला, प्रक्षेपण बंद केलं, काही लोकांवर बायकॉट टाकायला लावला आणि काही लोकांना मालकांच्या तर्फे त्यांचे पंख कातरण्यात आले. उदाहरणार्थ रवीश कुमार NDTVच विकत घेऊन टाकला, त्याला बाहेर पडावं लागलं, लाईक दॅट. आणि हळूहळू 90% पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया हा सरकारच्या कब्जात गेला. म्हणजे त्याला रवीश कुमारने अत्यंत एक योग्य शब्द वापरला आहे, गोदी मीडिया. आता 90% गोदी मीडिया झाल्यानंतर डेमोक्रेसी कशी शिल्लक राहील? येस. तर पत्रकारितेतला जो धागा होता आउटस्पोकन की सवाल पूछना मेरा काम है और वो मैं करते रहूँगा, और म्हणजे त्याच्यावर तुम्ही मला बायस्ड म्हणा किंवा काही म्हणा, बायस्ड कसलं आलं? सरकारच्या विरोधात बोलणं म्हणजे काही बायस्ड नाही आहे, ते देशाच्या हिताचं आहे की नाही याच्यावर तुमचं त्याचं कस ठरेल ना. तर जे चांगल्या दर्जाचे पत्रकार होते
ते तुम्ही पाहत असाल की आमच्या काळात की ज्यांनी फ्रीडम ऑफ प्रेस खऱ्या अर्थाने अनुभवला ते सगळे आज यूट्यूबर आहेत. विनोद दुआ. विनोद दुआपासून सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी याची मशाल हातात धरली आणि मग आता ते दिल्लीत, मुंबईत, इतर ठिकाणी पण यूट्यूब चॅनल सुरू झाले. येस. मग इलेक्ट्रॉनिक मीडियालाही वाटायला लागलं की आपलं पण एक वेगळं यूट्यूब चॅनल असलं पाहिजे. म्हणजे आज तकचं आता मुंबई तक किंवा आज तकचं एक ते लल्लन टॉप अशा टाईपचे हे पण सुरू झाले. म्हणजे आपल्या मीडियाला लोकांनी सरकारी मीडिया म्हणू नये याची दक्षता घेण्याचं एक भान असलेला पत्रकार त्यांच्यातही अजून आहे. ओके. पण तुम्हाला मी सांगतो की अशा काळात पत्रकारिता करणं खऱ्या अर्थाने आव्हान आहे. आणि परदेशात या पद्धतीने चालतं सगळं आजही. म्हणजे तुम्ही अमेरिकेतली पत्रकारिता, आता ट्रम्पची हुकुमशाहीच आहे एक प्रकारे तिथे. तर ममदानी निवडून आला ना, मग त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. बरं, त्यांनी म्हणजे श्रीमंत उद्योगपतींच्या विरोधात क्रुसेडर सारखा तो रस्तोरस्ते हिंडला आणि प्रचंड मताने विजयी झाला. त्यांच्याकडचं इलेक्शन कमिशन अनबायस्ड होतं. नाही, अनबायस्ड होतात तर तो पॅटर्न जगावर प्रभाव टाकतो ना. भारतातल्या लोकांनाही असं वाटेल की तिकडे तो निवडून येऊ शकतो तर आपल्याकडे असं फ्रीडम का नाही. येस. तर हे जे आहे हे वातावरण एक ठराविक 10 वर्षापेक्षा जास्त कुठलाही काळ हे म्हणजे अनंत काळची काही हुकुमशाहीची सत्ता कुठेही चालली नाही. म्हणजे हिटलरची सत्तासुद्धा 10 वर्षापेक्षा जास्त चालली नाही. त्याच्यानंतर त्याला आत्महत्या करावी लागली स्वतःला. त्याच्यानंतर बाकीचेही तुम्ही जगातल्या जिथे जिथे ज्याला आपण म्हणतो डिक्टेटरशिप, डिक्टेटरशिप होती ते कुठेही जास्त काळ चालली नाही. आता भारतामध्ये 10 वर्षाचा कालखंड संपलेला आहे आणि आताचा जो आहे एक्सटेंडेड 11वं-12वं वर्ष त्याच्यामध्ये सरकारची रोज फजिती होते असा कालखंड पाहतोय ना आपण. आणि त्याच्यामध्ये विरोधकांचे आवाज आता जराशे लाऊड होत चालले की जे पूर्वी अजिबातच बंद होते. येस. हा महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये मीडियाचा रोल महत्त्वाचा आहे. आणि बदललेली जी माध्यमं आहे त्याचा इफेक्टिव्ह वापर करून अधिकाधिक लोकांपर्यंत ते कसं पोहोचेल. कारण इलेक्ट्रॉनिक मीडियाला एकेकाळी मर्यादा होत्या, यूट्यूबर्सनाही मर्यादा आहेत आणि लोकांपर्यंत त्यांचं रीच हा पोचवायला आता नवीन माध्यमं डेव्हलप होत आहेत. त्याचा नव्या पिढीने उपयोग केला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही लोकमतला संपादक होते दिल्ली आवृत्तीचे, तर सगळ्यात पहिले जेव्हा आपली मीटिंग असते, सगळ्यात पहिले अर्ली म्हणजे आपण 11-12च्या सुमारास मॉर्निंग मीट असते, तेव्हा ब्रीफिंग असतं, एडिटोरियल मीटिंग असते. तर त्यावेळेस विषय जेव्हा ठरवले जायचे तर तेव्हाच बातम्या ठरवताना अशा ठरवल्या जायच्या. मी माझ्या बरोबर काम करणाऱ्या सहकारी पत्रकारांना, म्हणजे मी त्यांना सबऑर्डिनेट कधीच म्हणत नाही, बरोबरचे सहकारी जरी ज्युनियर असले तरी त्यांना बिट्स द्यायचो आणि त्याप्रमाणे त्यांना उद्युक्त करायचो की जरा वेगळी बातमी आपण केली पाहिजे इतरांपेक्षा. तर हे एडिट मीटिंगमध्ये ठरायचं. आणि तो कालखंड असा होता की तुम्ही 2014 पासून आता 2025 आहे, तुम्ही प्रधान मोदींना कधी पत्रकार परिषद ॲड्रेस करताना पाहिलं का? एकदाही नाही. पूर्वीच्या काळामध्ये महाराष्ट्रातले मंत्री बऱ्यापैकी आमच्याशी बोलत होते. मग त्याच्यामध्ये नितीन गडकरी असतील, जावडेकर असतील, सुरेश प्रभू असतील, पियुष गोयल असतील किंवा आपल्या याचे नागपूरचे हंसराज अहिर असतील, असे सगळे मंत्री मराठी पत्रकारांना न्याय देत होते, बोलत होते. त्यांच्या बातम्या आम्हाला कळत होत्या. त्या डिपार्टमेंटमध्ये सरकारमध्ये काय चाललं ते कळत होतं. म्हणजे सुरेश प्रभू जेव्हा नोटबंदीची कॅबिनेट मिटिंगला निघाले तेव्हा मी एकाच लिफ्टमध्ये होतो. त्यांना म्हटलं आज कशी काय कॅबिनेट? तर म्हणे मलाही माहीत नाही, आता काय विषय कल्पना नाही. त्याच्यात बातमी होती की नोटबंदीसारखा मोठा निर्णय एका कॅबिनेट मंत्र्याला, की जो रेल्वे मंत्री आहे, तो त्या मिटिंगला जाईपर्यंत माहीत नाही त्याला. असं तो सगळं. आता ते आम्ही जुन्या काळातले पत्रकार आहोत म्हणून याच्यातूनही आम्हाला बातम्या शोधायची सवय होती बेसिकली. पण त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी जसं मीडियाशी एक आपलं इतकं अंतर ठेवलं, ते त्यांच्या मंत्र्यांनी पण ठेवावं आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी पण ठेवावं असा कालखंड पुढे सुरू झाला. आता अधिकाऱ्यांच्या तोंडावर चिकटपट्ट्या, मंत्र्यांच्या तोंडावर चिकटपट्ट्या, कोणीच काही बोलत नाही. म्हणजे बातम्या खणून काढायच्या असतील तर तुम्हाला सोर्सेसचा वापर करावा लागतो. ते सोर्सेस खरे की खोटे, एक तर सरकार तुमच्या पाठीमागे अशा पद्धतीने लागतं की
त्यांना असं वाटलं की ही बातमी आपल्याला त्रासदायक आहे तर ते सरळ UAPAचा ॲक्ट लावून तुम्हाला उचलून आतमध्येही टाकू शकतात आणि मग तुम्ही कोर्टात भांडत बसा. त्यांचं एकदम सिम्पल आहे की खरं खोटं याचा विधिनिषेध न बाळगता डायरेक्ट तुम्हाला उचलायचं. हा दहशतीचा काळ मीडियात कधी नव्हता भारतात, म्हणून भारतातलं हे मोठं होतं सगळं. पण आता जेव्हा एका तुम्ही म्हणता जसे की बातम्यांची दर्जा खालावत चाललाय या सगळ्या गोष्टींमुळे, तर माध्यम संस्था प्रॉफिटमध्ये आहेत का, एस्पेशली न्यूजपेपर? आता सरकारच इतक्या जाहिराती त्यांना देत आहे की त्यांना बाहेर, म्हणजे पूर्वी बातमीदारी करणाऱ्यांनाही मालक म्हणायचे अरे बाबा तुम्ही आता एवढे संबंध एस्टॅब्लिशमेंट केले तर त्यांना जरा फोन करून सांगा आपल्याला जाहिराती पण द्या, रिक्वेस्ट करायची. आणि वर्तमानपत्रांना झगडावं लागायचं एक एक जाहिरात मिळवता. आता सरकारने इतका निधी ओतला आहे त्यांना अंकित करण्याकरता मीडियाला, हजारो कोटी रुपये की जे कधीही बजेट नव्हतं आजपर्यंतच्या काळात. आणि ते टॅक्सपेयर्सचा पैसा आहे. तो होर्डिंग्स काय, इलेक्ट्रॉनिक मीडिया काय, त्याच्यानंतर वर्तमानपत्र काय, त्याच्यामुळे भाट बनलेत गोदी मीडियावाले सरळ सरळ, कारण त्या पैशातूनच त्यांच्या नोकऱ्यांचे पगार येतात. मग सर तुम्ही आता जेव्हा आत्ता जे तुम्ही वृत्तपत्र बघतात तर त्यावेळेस तुम्ही अख्खच्या अख्खं वृत्तपत्र वाचतात का नाही वाचत? असं आहे, बातमीचं हेडिंग वाचल्यानंतर त्याच्यात काय असेल याचा अंदाज येणे एवढी पत्रकारितेचा कालखंड माझा झालेला आहे. त्याच्यामुळे साधारणपणे त्याचा बांधा पाहिल्यानंतर बातमीचं आपण काय वाचावं आणि काय नाही हे मी ठरवतो. आणि बेसिकली जे काही 90% मी मगा म्हटलो, अगदी 95% पत्रकारिता जर एका साईडला झुकलेली असेल तर जे काही काजवे चमकतायत 5% ते वाचण्यात, ते पाहण्यात मला आनंद होतो. मी पण त्याच पद्धतीने पत्रकारिता करण्याचा अजूनही प्रयत्न करतो. अजूनपर्यंत माझ्या दारापर्यंत काही कोणी पोलीस बिलीस आतमध्ये टाकायला आलेलं नाही, पण म्हणून मला काही त्या म्हणजे व्हायब्रंट डेमोक्रेसीचा जो काही एक स्पिरिट असतं ते ज्याचे संस्कार आमच्यावर पत्रकारितेच्या सुरुवातीच्या 35 वर्ष आता मला पत्रकारितेत झालेत, तर ते जाणं शक्य नाही आता. पण आता जसा एक ह्याच्यातच एक मुद्दा आहे की जर का वृत्तपत्र, जर का तुम्ही जर सांगितलं की बातमी वाचल्यानंतर जेव्हा लोकांना कळतं की हे काय, असे बरेचसे लोक ज्याच्या सर्वेमध्ये असं कळतं आम्हाला की त्यांना बऱ्याचशा बातम्यांमध्ये तेवढी ऑथेंटिसिटी दिसत नाहीये, किंवा सर्वेमध्ये असं पण दिसलंय की बरेचशे बातम्या ह्या एकतर्फी असतात. तर मग अशा वेळेस हा बिझनेस रन होईल का इन फ्युचर? तुम्हाला एक सांगू का, आता इतकी माध्यमाचं म्हणजे व्याप्ती इतकी वाढलेली आहे की ज्याला खरंच खरी बातमी शोधायची आहे त्याला ती खरी बातमी शोधून काढणं अवघड नाही. कारण गोदी मीडियामध्ये आलेली बातमी तुम्हाला यूट्यूबमध्ये वेगवेगळ्या अँगल्सनी जेव्हा ऐकायला मिळते तेव्हा त्याच्यातले काही तथ्य तुम्हाला लक्षात येतात की हे काहीतरी गडबड दिसते. तुम्ही गुगलवर जाऊन त्या व्हेरीफाय करू शकतात की फॅक्ट चेक करू शकता किंवा काय करू शकता, यातली फेक न्यूज कुठली, खरी बातमी कुठली, काय कुठली. आणि शेवटी प्रत्येक माणसाला वैचारिक त्याचं जे अधिष्ठान आहे, बुद्धिमत्ता आहे, त्याप्रमाणे तो ॲनालिटिकल माइंडनी बातमी वाचू शकतो ना, बिटवीन द लाईन्स. हो, पण बिटवीन द लाईन्स बघायला गेल्यानंतर जर तुम्ही जसं आत्ता इकडे आत्ता सांगितलं तुम्ही की जर का तुम्हाला दिसतात याच्या बातम्या की तो व्हेरीफाय करण्यासाठी यूट्यूबवर जातो, सगळ्या ठिकाणी जातो, देन व्हाय समवन शुड रीड अ न्यूजपेपर? मी तुम्हाला अगदी ताजं उदाहरण देतो. म्हणजे आज मतदान होतं बिहारमध्ये आणि काल दुपारी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेनंतर ANIच्या कॉरेस्पॉन्डंटनी त्यांना प्रश्न विचारला की हे सगळं तुम्ही इतकं एक्सपोज वगैरे 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 सगळं केलं, आता याची तुमची पुढची स्टेप काय, तुम्ही कोर्टात जाणार का की लोकांना आंदोलन करायला लावणार? तो म्हणाला मला भारताला जागृत करण्याचं काम मी या पत्रकार परिषदेतून केलेलं आहे. आता लोकांनी ठरवायचं की याच्यात काय करायचं, देशात लोकशाही शिल्लक ठेवायची की नाही. पत्रकाराचा प्रश्नच चुकीचा होता. फ्री अँड फेअर इलेक्शन घेणं हे काम कोणाचं? इलेक्शन कमिशन. म्हणजे ही पत्रकार परिषद पाहिल्यानंतर माझ्यासारखा पत्रकार इलेक्शन कमिशनमध्ये गेला असताना म्हणाला असता की इतकं एक्सपोज केलं आहे राहुल गांधींनी, हे प्रश्न उभे केलेले आहेत, त्याच्यावर तुमचं उत्तर काय? दिस शुड हॅव बीन ॲक्शन. तुम्ही राहुल गांधीला, विरोधकांनाच प्रश्न विचारताय की तुम्ही काय करणार, तुम्ही काय करणार. सरकारने काय ॲक्शन घेतली, त्या घटनात्मक संस्थेने काय ॲक्शन घेतली, याच्यावर प्रश्नच विचारले जात नाही. म्हणजे हे बदललेलं जे स्वरूप आहे मीडियाचं, याच्यावर आक्रमकतेने
खऱ्या मीडियानी, जेन्युइन मीडियानी फोकस करून नव्या स्टोरीज लिहिल्या पाहिजे. ओके, वन मोर क्वेश्चन. मग जर का आत्ताची जर का पत्रकारिता जर का प्रिंटमधली किंवा अशामधली जेव्हा एका साईडने दाखवत असेल, तर डू यू सजेस्ट समवन टू रीड द न्यूजपेपर? डेफिनेटली वर्तमानपत्र तुम्ही वाचणं टाळणं काही बरोबर वाटत नाही मला. याचं कारण असं आहे की तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियावर 20 सेकंदाची जी क्लिपिंग पाहता, ती क्लिपिंग पाहताना तुम्हाला मध्येच फोन आला किंवा तुम्ही मध्येच चहा प्यायला घेतला, तर ते 20 सेकंदातले 10 सेकंद गेले तुमचे. आणि ती समजा 20 सेकंद तुम्ही पूर्ण पाहिली, तरी जर 20 सेकंदात ती क्लिपिंगवरून तुम्हाला बातमी समजली असती, तर दुसऱ्या दिवशीचं वर्तमानपत्र कोणी वाचलं नसतं. ते वर्तमानपत्र ॲनालिसिससाठीच आहे की जे तुम्ही काल पाहिलं ती फॅक्ट होती आणि त्याचं ॲनालिसिस हे आहे. एक्झॅक्टली. बट तुम्ही जसं पॉईंट सांगितलं आता सर की त्याच्यात भाग आहेत की आता कलर्ड वर्तमानपत्र यायला लागली, बातम्याही कलर्ड यायला लागल्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त माध्यमं आता इलेक्ट्रॉनिकवर म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. म्हणजे त्याच्यासाठी 10 वर्तमानपत्र विकत घेण्याची गरज नाही. त्यांच्या वेबसाईट आहेत, त्यांच्या हे आहेत, त्याच्या बातम्या येतात. परत रिफ्रेश करतो मी क्वेश्चन सर फक्त एकदा. आय एम सॉरी, बट द वे टुडेज जर्नलिझम इज गोइंग ऑन, त्याच्यामध्ये बातम्या अशा असतात, द वे टुडेज जर्नलिझम इज गोइंग ऑन, जर का बातम्या तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी जर का यूट्यूबवर जावं लागतं, जर का तुम्हाला फेसबुकवर जावं लागतं, तर मग वृत्तपत्र का वाचावी? नाही, तुम्हाला एक सांगतो मी की तुम्हाला एखादी बातमी जेव्हा खटकते, ती एकदा, दोनदा, तीनदा, चारदा खटकली, तर तुम्ही ते वर्तमानपत्र वाचणं बंद कराल. तुम्हाला एखादं चॅनल जे रोज उठून फक्त सरकारचे भक्तीमध्ये लीन असल्यासारख्या बातम्या देत आहे, तर तुम्ही टी व्ही पाहणं बंद कराल. रवीश कुमार तर ओपनली आवाहनच करतो की तुम्ही टी व्ही पाहणं बंद करा, तुमचं डोकं शांत राहील, कारण तुम्ही एकतर्फी प्रचार ऐकताय. तर मग अशा वेळेला नवीन नवीन माध्यमं लोक शोधतील ना, का त्यांना डेमोक्रेसी हवी आहे. मग त्याच्यामध्ये एक्सप्लोअर काय करता येईल, तर तुझा जो सब्जेक्ट आहे तो इथूनच सुरू होतो खरं. येस. मग सर एकंदरीत जर का बघितलं आता, तर हाऊ यू सी द फ्युचर ऑफ मीडिया? लास्ट क्वेश्चन. मीडियाज फ्युचर विल नेवर एंड बिकॉज डेमोक्रेसी इज मीन्स इट इज इन द ब्लड ऑफ डेमोक्रेटिक पीपल. जगभर म्हणजे ज्या देशात हुकुमशाही आहे त्या देशातल्या लोकांनाही लोकशाहीबद्दल प्रेम आणि आस्था आहेच. जगभरातल्या लोकांना माहिती हवी आहे, खरी माहिती हवी आहे, त्याचं खरं ॲनालिसिस पण हवं आहे, कारण त्यांचं त्याच्यात एज्युकेशन आणि ओरिएंटेशन पण होतं. त्याच्यामुळे मीडियाला मरण नाही आहे. तुम्ही कशा पद्धतीने ते माध्यम वापरता याला महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये इव्हॉल्व होत राहील. म्हणजे त्याचं टेक्निकल डिव्हाइस तुमचे बदलत राहतील. म्हणजे शेवटी AI हे पण टूल आहे, कम्प्युटर हे पण टूल होतं, हाताने पेनने लिहिण्याची बातमी हे टूल होतं, तार पण टूल होती, फॅक्स पण टूल होता, पण डोकं ते कोणत्या दिशेने चालतं याला मीडियामध्ये डेफिनेटली महत्त्व आहे. हा बुद्धीशी संबंधित ज्याला म्हणता येईल प्रोफेशन आहे आणि तुम्हाला रोज जसं घासावं लागतं ना चंदन, त्या पद्धतीने. सर, आणि एक असे माध्यमांची एका वृत्तपत्राची हेडलाईन आहे, लेट द ट्रूथ प्रिवेल. सो डू यू थिंक इन फ्युचर द ट्रूथ विल रिमेन प्रिवेल? Truth will always prevail, whether that newspaper continues with that spirit or not, that is their question. Yes. Okay. Thank you so much, sir. Thanks a lot. तुला बोर